नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील. महायुतीचे भाजपचे माढा लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार कार्यतत्पर पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ माळशिरस तालुक्यातील माळीनगर येथील दी सासवडमाळी शुगर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र उर्फ रंजनभाऊ गिरमे यांच्या निवासस्थानी बैठक संपन्न झाली. सध्या तालुक्यात विरोधकांची दहशत चालू आहे, पण घाबरायचं नाही, कारण आपल्या सोबत भारतीय जनता पार्टी आहे. तुम्ही सहकारी साखर कारखान्यांना मदत केली, तशीच मदत खासगी कारखान्यांना देखील करावी, अशी अपेक्षा माजी उपसरपंच संग्राम भोसले यांनी यावेळी व्यक्त केली. त्याचबरोबर यावेळी अनेक मुद्द्यांचा परामर्श देखील घेण्यात आला. यावेळी माढा लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार कार्यतत्पर पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, दी सासवडमाळी शुगर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र उर्फ रंजनभाऊ गिरमे, सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा माळशिरस तालुका निवडणूक प्रमुख के पाटील, नातेपुते नगरपंचायतीचे नगरसेवक ॲडव्होकेट भानुदास राऊत, माळीनगरचे माजी उपसरपंच संग्राम भोसले आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी दी सासवडमाळी शुगर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र उर्फ रंजनभाऊ गिरमे बोलताना म्हणाले, त्यानंतर त्या कारखान्याचे फुल टाईम आहेत, शुगर केन सोसायटी चेअरमन, व्हाईस चेअरमन, इतर सर्व संस्थेचे आणि शाळेचे सेक्रेटरी असतील, व्हाईस चेअरमन, तसेच सर्व पत्रकार आणि बरेचसे आता तिथे आलेले सर्वांचा मी आभार मानतो. मी आला, तुम्ही सोलापूरहून आला, ते आधी आभार मानतो. आणि सभा संपली असेल त्यांचे उत्तमराव खांडेकर उत्तमराव खांडेकर, भारतीय जिल्हाध्यक्ष सोलापूर. मला फक्त एकच गोष्ट बोलायची, दहशत आज तालुक्यात साहेब, दहशत, फक्त दहशत हा प्रकार चालू आहे मोहिते पाटलाचा. आणि गेले 70 सालापासून मी त्यातून गेलेलो आहे. 70 सालापासून, कॉलेजपासून त्यांनी तेच केलं. त्यावेळेस तर त्यांचे वडील होते, आजोबा होते, पंजोबा होते. तो तर दहशतीचा खूपच वेगळा प्रकार होता. मग त्यावेळेस ऊस पेटायचे, हे गंजी ऊस पेटवायचे आहे, ते माझाही ऊस पेटवला, त्यांनी काही फरक पडला नाही. उलटं 72 टनांनी मला ॲव्हरेज बसलं यावेळेस. पण जो आम्ही पाहिलं की सुनील पाषाणकरला ज्यावेळेस मारलं गेलं, त्यावेळेसचा दहशत जो प्रकार होता तो अति होता. म्हणजे इथं समोर, माझ्या समोर गाड्या उभा राहायच्या, पैलवान उभा राहायचे, पण काही कोणाची हिंमत झाली नाही हात लावायची. तर आज जो प्रकार चालू आहे, हा प्रकार सर्वांनी डोक्यातून तो काढला पाहिजे. घाबरायचं कारण नाही तालुक्यात. कारण सकाळीच एक हे बघितली क्लिप आपले फडणवीस साहेबांची. ते म्हटले मी एकेकाचं नीटनेटकंच करतो म्हणतो. आणि धैर्यशील मोहित्याचं नाव घेऊन त्यांनी सांगितलं. त्याला घाबरायचं कारण नाही, हे आपल्याबरोबर मंडळी आहेत. तर दहशत हा विषय डोक्यातून काढून आपल्याला काम करायचं आहे. प्रत्येकाने 10-10 मतं गोळा करायचं प्रयत्न केला पाहिजे. आपण करू शकतो. एक जण 10 मतं गोळा करू शकतो. घरातली 2-3 मतं असतात, दोस्त असतात. तर हे काम करायचं आहे आपल्याला. माळशिरसमधून निदान 5,000 मतांनी, 10,000 मतांनी तुला लीड यांना निंबाळकर साहेबाला मिळालं पाहिजे. बाकीचे तालुके तर सगळे चांगले आहेत. आणि मतदान करताना व्यवस्थित केलं पाहिजे. बरोबर घेऊन त्यांना व्यवस्थित मतदानाचं कल्पना द्यायला पाहिजे. बरेचसे 3 मशीन आहेत आता, आणि त्यामुळं बरेचसे 31 उमेदवार आहेत. 31. आणि बाहेरची आपली मुलं शिकायला गेलेले असतात, नोकरीला असतील, त्यांना बोलवणं महत्त्वाचं आहे. आता वेगवेगळे पक्षाचे वेगवेगळे काम करतात आहेत, तर ते आता त्यांना आपण काय फार फोर्स करू शकत नाही. पण त्यांचीसुद्धा मतं थोडी वळवणं प्रत्येकाच्या जी कामं आहेत, आणि आपण त्याप्रमाणे यांना मोठ्या मताने इथं निवडून देणार आहे. कारण आम्ही तर
मायनगर आणि मायनगर कारखाना, तर त्यांचं फक्त लक्ष हे कारखाना कसा बंद पडेल आणि मायनगर कसं उद्ध्वस्त होईल. आणि ह्यांनी गेली 70 सालापासून हे प्रयत्न केले, पण ते होऊ शकलं नाही आणि आपण होऊ पण देणार नाही. एवढी मी इथं हमी देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.